मऊ मऊ आणि डिलिशियस मोमोज खायचे असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. कमीत कमी वेळेमध्ये बनवून दाखवली आहे. कोबी असं बारीक चॉप करून घेतला, आलं, लसूण आणि शिमला मिरची, कांदा, गाजर आणि कांद्याची पात हे देखील फाईन चॉप करून घेतले. इतकेच पूर्वतयारी लागते. पॅनमध्ये तेल घातलं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकली, बारीक कट करून घेतलेलं आलं आणि लसूण देखील घालायचं. कांदा छान परतवून घ्यायचा. त्यानंतर कांद्याची पात टाकायची. ही ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही तर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. शिमला मिरची आणि गाजर छान परतवून घेतलं. बारीक चॉप केलेला कोबी घालायचा. कोबी घातल्यावर छान परतवून घ्यायचं. आता हे छान परतवून झालं. यामध्ये अर्धा चमचा मिरी पूड घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर छान परतवून घ्यायचं. मोमोजचं स्टफिंग तयार झालं. आता कवर बनवायला घेऊया. मैद्यामध्ये मीठ घातलं आणि पाणी घालून छान मऊसर असं पीठ भिजवून घ्यायचं. पीठ घट्ट भिजवायचं नाही, नाहीतर आपले मोमोज मऊ होणार नाहीत. त्यामुळे पीठ भिजवतानाच मऊच भिजवायचं. चमचाभर तेल लावून घ्यायचं. 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता याचे पेढे बनवून घ्यायचे, लाटून घ्यायचे. त्यानंतर ह्यामध्ये स्टफिंग ॲड करायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एका बाजूने याला चुन्या पाडायच्या. ह्या पद्धतीने जर का नाही जमले तर आपण मोदक बनवतो त्या प्रकारे बनवले तरी चालतात. पण आईला ही पद्धत सोपी वाटते. ह्याच पद्धतीने सर्व मोमोज तयार करून घेतले. मोमोज वेगवेगळ्या आकाराचे बनवले जातात, म्हणून तुम्हाला जी टेक्निक सोपी वाटते ती करा. मुद्दा काय तर ही स्टफिंग बाहेर यायला नको. आता स्टीमरला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये सर्व मोमोज ठेवले. भांडे जास्त भरायला नको, ह्यासाठी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये लसूण, टोमॅटो आणि लाल मिरची बॉईल करून घेणार. आता हे बॉईल केलेलं मिक्सरमध्ये पेस्ट तयार करायची. हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये तयार केलेली पेस्ट ॲड करायची आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं. तर तयार झाले आहे आपले मऊ मऊ आणि डिलिशियस मोमोज.